थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे सर. नुकतंच आदरणीय विकासजी केणे साहेब यांच्याकडे आगमन झालेले आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 117721 चषक 2025च्या या अंतिम दिवसामध्ये दुसऱ्या मॅचला पण सुरुवात करतोय. आरडी किरवली आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे या दोन संघांदरम्यान टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सामन्याला इथे सुरुवात झालेली पहिला डॉट बॉल येतोय गोलंदाजाकडून. एक पारितोषिक येते बॅटिंग करणाऱ्या संघांसाठी. फलंदाजांना केतनजी यांच्याकडून 3 षटकारांना फलंदाजांना 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. सो आघाडीची जोडी आपण पाहतोय. फलंदाज गोरख दिघाडकर आणि त्याचबरोबर कार्तिक या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल या ओव्हर मधला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये मयूर. पॉवर प्ले मध्ये दुसरा सामना अंतिम दिवसाचा किरोली आणि पिसे या दोन संघांदरम्यान. लॉफ केला स्ट्रेट बॅटने मिड ऑन आत आहे. बॉल चालला लॉंग ऑनला. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर येतोय. पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलं त्याने. गुड फिल्डिंग. थ्रो आला ॲक्युरेट. 2 धावा तोपर्यंत मिळतात. खाता उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवली संघाचं. फार चांगलं ओपिनियन देखील दिलं दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये. यानंतर थर्ड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील. जय बजरंग लोणाड आणि श्री गणेश जांभूलपाडा. टॉप एज आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. विकेट पडते पहिली. गोरख बाद होतोय. 2 ला पहिला धक्का RD11 किरवलीला. दोनला पहिला धक्का बसला. फलंदाज आघाडीचा गोरख दिघाडकर मात्र आता स्वस्त मध्ये आउट होतोय. चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती गोरख कडून. या मॅच मध्ये स्वस्त मध्ये आउट आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज राकेश तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. इंटरेस्टिंग ही देखील मॅच RD11 किरोली आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे. टॉस जिंकून फिल्डिंग पिसेच्या कॅप्टनचा निर्णय आणि सध्या गोलंदाजी तशीच. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आहे. गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला. मिड विकेटचा फिल्डर चाललाय धावतोय पोहोचला पण शेवटच्या क्षणाला आहा क्रिकेट विथ फुटबॉल पायाच्या साधन अडवलं. थ्रो करेल बॅकिंगला आलेला फिल्डर. धावा मिळतात तोपर्यंत 3 आणि 3 धावांच्या साह्याने धावासंख्येला आकार मिळतो. स्कोर ऑन 5. 5 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण या स्पर्धेचे सामने पाहत आहोत. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 7721 चषक 2025. स्विच हिटचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्शन नव्हतं इथे. सो आलाय तो डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 5 धावा 1 विकेटचं नुकसान. RD11 किरवली.
मयूर यांना पण पहिल्या षटकामध्ये बघितलं आणि आता जर्सी नंबर 16 पियुष. फुल टॉस होता, अपील स्ट्रॉंग, पण इथे अंपायरचा नकार आलेला आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल निघत होता. लेग बायचा अंपायरचा इशारा. सिंगलने धावसंख्या 6 वरती अटॅक करावा लागेल तुम्हाला. खराब चेंडू होता पण त्यावरती अटॅक करत असताना कनेक्शन नव्हतं चेंडू आणि बॅटचं. ऋतिकला पण पाहतोय, माफ करा, आघाडीला आलेला ऋतिक जो स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळतोय. ऋतिक बजागे धाव्यात धावफलकावरती. सात धाव्यात. आता ट्रॅक चेंज केलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आलेत. हलकी अपील, पण बॉल सिरी पॉइंटला जरी असला तरी एक धाव मिळते लेग बायची. मी गोलंदाजांचं कौतुक करेन कारण एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही या मॅच मध्ये. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स मयूर आणि त्यानंतर आलेला पियुष. डाऊन द लेग बॉल. अंपायरचा इशारा येईल आता. तो व्हाईट बॉल लेग स्टंपचा बाहेर. सेकंड व्हाईट या ओव्हर मधला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 9 धावा. ओपन ग्रामीण रजनी क्रिकेट मधून पहिल्या दिवसाचे क्वालिफायर आहे जय जोटिंग देवरुंग, सेकंड सोनूआई वडूनवगर आणि कालच्या रात्रीमध्ये पारदेव गोवे. 3 संघ सेमीफायनलला क्वालिफाय झालेले आहेत. ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर लेगला बॉल आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. सेकंडचा कॉल दिलाय. ओहो, डेंजर एंडला होते. अंपायरचा इशारा नॉट आउट. फार वेगाने धावले त्या ठिकाणी राकेश. धावा 2 मिळत आहेत आणि 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 11 वरती. आर डी किरवली बॅटिंग करते. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आपल्या. मिडल लेगला बॉल होता. ऑनसाइडला टर्न केला अक्रॉस द बॅटने. बॉल जात असताना पण बघितला डीप स्क्वेअर लेगला. आणि या 2 धावा सध्या कंप्लीट होत असताना स्क्रीन वरती हा थ्रो येतोय आणि फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळाले. धावा 2 मिळाल्या आणि 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. ज्युनियर आकाश पाटील आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहे, त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत. इट इज डॉट बॉल. कालभैरवी वालशीनचे कॅप्टन तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा आहे. कालभैरवी वालशीन. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 11 धावा. षटक सध्या प्रगतीपथावर. दुसरं पॉवर प्ले. ओहो, वेगवान चेंडू होता. एक्स्ट्रा पेसने बीट केले. क्रीज सोडली. मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. 11 फॉर 11 ला दुसरा झटका RD11 किरवलीला. सुंदर गाणं वाजलं आणि आपल्या छत्रपतींच्याच नावाने क्रीडांगण देखील आहे. जो एंट्री गेट तुम्हाला पाहायला मिळतोय फार सुंदर एंट्री गेट आहे. मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या राजांची तुम्हाला मूर्ती पाहायला मिळते. बाजूला 2 तोफा आहेत आणि त्यानंतर 2 हत्ती देखील पाहायला मिळत आहेत. ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. बाळासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिरं, त्या मंदिरातला देव ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. जाणता राजा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत.
धावफलकावरती सध्या आपण पाहतो RD11 किरवलीचा त्या 12 विकेट पडलेल्या असताना 2 नवीन फलंदाज आलेले जितू अटॅक करावा लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. 12 for 2, 12ला 2 आपण पाहतोय. सध्या 6च करंट रन रेट आहे. करंट रन रेट वाढवायचंय तुम्हाला किमान 50च्या जवळपास पोहोचावं लागेल 5 षटकांमध्ये. विहाना गावदेवी पिसे संघ टॉस जिंकून फिल्डिंग आणि त्यांच्या गोलंदाजांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. असं म्हणतात की तुम्ही कधीही जिंकले नाही असा सराव करा आणि तुम्ही कधीही हरले नाही असं परफॉर्म करा. जबरदस्त परफॉर्मन्स बॉलिंग मधून 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या 2 विकेट मिळवत असताना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नवीन आलेले जितू आता उघडले एका धावेने प्रिव्हियस ओव्हरच्या लास्ट बॉल वरती. बॅकफुटला कट करायचा होता. पुन्हा ड्रिल करून दाखवतोय. वेट ट्रान्सफर केलं होतं. बॅकफुटला थांबला होता. वाट पाहिली पण बॉल ही न थांबता निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय थर्ड ओव्हरची गोलंदाज मानव मात्रे. स्लॉट मध्ये होता पण बॅट हातामध्ये फिरली. मिस टाइम. लॉंग ऑफ. मिड ऑफ ला पोहोचला. जगल बटरफ्लाय कॅच. सुपर कॅच. जर्सी नंबर 1 सुदेश पाटीलने टिपलेल्या झेलने डाव संपला. जितूचा धक्का. 12ला 3रा RD11 किरवलीला. तिसरी विकेट पडली. धावफलकावरती धावा फक्त पाहायला मिळतात त्या 12. या डावाला सुरुंग लावलाय आणि येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला पुन्हा परतीचा प्रवास करावा लागतोय कारण बुरुज कोसळलेल्या किल्ल्याचे 3 विकेट पडलेले आहेत. लढाई लढण्यासाठी आता एखाद्या तरी फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टाइम स्पेंड करावा लागेल. पडलाय बॉल. तो जातोय विकेट किपर कडे. सध्या मॅच मध्ये आपण पाहतोय डॉट बॉलचं पर्सेंटेज आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि ही मॅच गोलंदाज आणि विकेट किपरची जास्त उरलेली असं वाटतंय. पण मैदानाच्या आतमधला केतनकडे ती क्षमता आहे. स्लॉग हिटर आहे. पिंच हिटर आहे RD11 किरवलीचा. करावी लागेल बॅटिंग. ऋतिक दुसऱ्या बाजूने आघाडीचा फलंदाज. ऑफ स्ट्राईक आहे. मात्रे. लो फुल टॉस. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. टीम मध्ये फिल्डर पाहतोय आपण. सिंगल आणि या सिंगलने बराच कालावधीनंतर धावसंख्या आपण जर बघितली तर ती जाऊन पोहोचली 13 वरती. बॅकअप नव्हतं. डीप मध्ये फिल्डर होता. अमित यांना आपण बघितलं डीप मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 12th मॅन चर्चा करतात कारण त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी सध्या करत आहेत. 12th मॅनच्या चेहऱ्याचे हावभाव सांगतात की हा सामना कोणाच्या बाजूने असतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ होता. फार कमी लेंथ आपल्याला पाहायला मिळाले. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. राईट झाला बॉल. धावसंख्या धावफलकावरती 14. सध्या शांततेने आपण पाहतोय धावफलक. त्याचं प्रमुख कारण विकेट पडले 3. ऋतिक बजागे स्ट्रायकिंग एंडला. लॉफ केलाय. लॉंग ऑन द फिल्डर आहे. मिस टाइम. वेल जज कॅच. होम डिलिव्हरी. जिथे उभा होता त्याच्या हातामध्ये बॉल आलाय. टिपलाय. झेल धक्का. 4था बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवलीला. कर्जतचा आवाज. अजयजी गायकवाड कोणतेही गाणं आता त्यांच्या मुखामधून तुम्ही जर ऐकलं तर ते सुपर हिटच पाहायला मिळते. गाण्याचे बोल फार चांगले आहेत. त्यावरती मला टीका करायची नाही. पण सध्या गुंड प्रवृत्ती वाढते. गुंड आहेत
त्यापेक्षा त्या प्रवृत्तीला फॉलो करणारे यंगस्टर निर्माण होत आहेत, ही खंत असेल महाराष्ट्राची. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 14. ऑन साइडला टर्न करायचं होतं, डाऊन दी लेग बॉल आहे. धावा आता कशाही येवो ते येणं गरजेचं आहे. अंपायरचा इशारा वाईट. उमेश केणे सरांना आपण पाहतोय, नामवंत अंपायर्स आहेत. त्याचबरोबर सध्या बाळा इकारे सर आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असेल आणि अशा बऱ्याचशा नामवंत स्पर्धांमध्ये केंद्रीय मंत्री चषक तुम्हाला पाहायला मिळतो भिवंडीचा. सध्या सुरू असलेला ही देखील स्पर्धा आपण पाहतोय, लक्षा 7721 चषक. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इवन भारतभर जेपी पॅनलचे सर्व अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांना एकत्रित आणलं एका कुटुंबाप्रमाणे कुटुंब प्रमुख जय पवार सरांनी. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 16 वरती. 3 षटकांचा खेळ संपला. 4 विकेट पडलेत आणि 16 धावा धावा फलकावरती आहेत. आता विकेटची पर्वा न करता मैदानाच्या आतमध्ये असलेला केतन आणि दत्ता या दोघांना पार्टनरशिप करायचे आणि उरलेल्या 12 बॉलमध्ये किमान 30 धावा तरी त्यांना जोडाव्या लागतील. समोर गावदेवी विहाना स्पोर्ट पीसेस संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना 5 षटकांखेरीज यस सबस्टिट्यूट. सिक्स्टीन फॉर 4 एक सुंदर असं गाणं ऐकू आपण आणि पुन्हा एकदा येऊयात. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्षा 7721 चषक 2025 या अंतिम दिवसाच्या दुसऱ्या मॅच मध्ये. काही येऊ शकतो, पण या परिसरातील शंभू महादेवांचं वाहन असलेले नंदी मोठ्या प्रमाणावरती येणार आहे. सो यायला विसरू नका संध्याकाळी आज. आणि सर्वात सुंदर त्या नंदीला सजवणाऱ्या मालकाला देखील पारितोषिक देणार आहे आमची मॅनेजमेंट टीम. एक वेगळी संकल्पना आहे आणि दरवर्षी तुम्हाला त्यामध्ये वाढ देखील पाहायला मिळेल. व्हॉइस ऑफ कुकसे पीटीसी योगेशजी पाटील सरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. महत्वपूर्ण जबाबदारी बागेश मात्रे सर आणि योगेश पाटील सरांची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. कॉट बँड साठी अपील करण्यात आली होती, पण अंपायरने स्पष्टपणे ती फेटाळलेली आहे. धावसंख्या आपण पाहतो, ऍक्शन रिप्ले पाहत अगोदर. फार बाहेर निघाला बॉल, खाली राहिला होता. 16 वरती धावसंख्येला फुल स्टॉप लागलाय. दत्ता ऑन ट्रॅक करण्यात आल्या. लॉंगॉनला आपण पाहतोय फिल्डर ऍक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 17 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रगती पथावर हे सध्याचं 4थं षटक. डिसिप्लिन बॉलिंग. शॉर्ट ऑफ लेन पडलाय पण बाउन्स नव्हता. इट इज डॉट बॉल. चांगली बॉलिंग, इम्प्रेसिव्ह बॉलिंग युनिट आहे. आणि कर्णधार म्हटला देखील की माझ्याकडे असं बॉलिंग युनिट आहे की ते जरूर 40 आतमध्ये रोखू शकतात. सध्या ते वाटते करतील. 17ला 4 आणि बॉल शिल्लक आहेत आता 8 या संपूर्ण डावामधले. लोवा फुल टॉस एज घेऊन बॉल चालला गरंगड. शॉर्ट स्क्वेअर लेगला पहिली धाव पूर्ण झालेली आहे. सेकंडचा प्रयत्न नसेल, जरूर केला पण ट्रॅकिंग एंडला दत्ता पोहोचल्यानंतर त्याने नकार दिलेला आहे. रनआउटची विकेट पडू शकत होती. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे 18 या आकड्यावरती. गणेश दादा पाटील आमच्या सोबत आहेत, आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आणि सध्याचे आमचे ऑफिशियल स्कोरर योगेशजी पाटील सरांचा देखील आवाज पुन्हा आज अंतिम दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. या विभागातील एक नामवंत समालोचक आहेत. मिस टाइम आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रयत्न फिल्डरचा पण त्याचा वाक्या बाहेर. धावा मिळतात 2. 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती त्या 20 धावा. विकेट पडलेले असताना 4 बॅटिंग करते RD11
किरवली. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 20 धावा आहेत आणि विकेट पडलेले असताना 4. आदरणीय सुभाषजी गोडे साहेब देवरुंगपाडा यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती लक्षा 7721 चषक 2025 मध्ये जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज शुभम आलेला, जर्सी नंबर 8. कमी गती होती, स्लॉट मध्ये होता पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. डीप मिड विकेट शेवटच्या क्षणाला उचलून थ्रो केलेला पण धावा मिळतात 2. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर ऑन 22, 22 धावा धावा फलकावरती. थोड्याच वेळात तुम्हाला ड्रोन देखील पाहायला मिळेल. राज जोशी, साहिल भोईर आणि सुजल सध्या आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत. आणि कॅमेरामॅन आहेत आमचे योगेश आणि भाविक. शॉट ऑफ लेंथ कमी गतीने टाकलाय बाउन्सर. काय गोलंदाजी राहिली जी कमिटमेंट कॅप्टनने केली होती की 40च्या आत. पाहूयात RD11 किरवली 40च्या पुढे जाते का. 22 धावा आहेत सध्या, बॉल बाकी आहेत अजूनही 4. खाली राहिलाय बॉल, आणखी एक डॉट बॉल. आणि आदरणीय उद्योगपती देवरुंगपाड्याचे श्रीमान सुभाषजी घोडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. हरिभक्त परायण सुभाषजी घोडे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. 22 for 4. 22ला धावसंख्या थांबली आहे. जबरदस्त बॉलिंग जखडून ठेवलंय फलंदाजांना. प्रत्येक फलंदाज येतोय पण तो फक्त उभा आहे. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा. आपण लोणाड आणि जांभूळपाडा रिपोर्ट करा प्लीज. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ जय बजरंग लोणाड आणि श्री गणेश जांभूळपाडा प्लीज टॉस साठी रिपोर्ट करा. त्यानंतर नक्षत्र चौधरपाडा आणि न्यू एकविरा सावध हे पहिल्या फेरीतील पुढचे संघ आहेत. इट इज नो बॉल. रोयल स्ट्राइक कमरेचा वरती होता, पंच करण्यात आला. डिपिश कवा पॉइंटला फिल्डर येत आहेत. 2 धावा इथून पूर्ण झालेल्या त्या बॉल वरती पण मिळतील 3. पुढचा बॉल 3 धावा झालेल्या धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्टील 2 to go. फ्रीडचा बॉल आहे. गरज आहे मॅक्सिमम रनचे फटके येणं, कारण 40च्या जवळ तुम्ही पोहोचले तर कदाचित तुम्ही फाईट देऊ शकता. एकही बाउंड्री आली नाही. एक खंत असेल RD किरवलीच्या कॅप्टनला या डावामध्ये. फुल लेंथ होता, ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. ऍक्शन मध्ये फील्डर फर्स्ट रन कंप्लीट होईल. सेकंडचा प्रयत्न जरूर आहे पण थ्रो ॲक्युरेट आलाय. सो रन आउटची विकेट. 1 more विकेट डाऊन. 27 for 5. 27ला 5वा झटका RD11 किरवलीला. संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बजरंग लोणाड आणि श्री गणेश जांभूळपाडा. या बॉल नंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. सो आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. कर्णधारांना विनंती. टोला लागला बॉल डाऊन दी ग्राउंड. प्रचंड वेग बॉल मध्ये. लॉंग ऑन ला पहिली बाउंड्री येते. डाव पहिला संपला. RD11 किरवलीने बॅटिंग केली. धावसंख्या उभारलेली आहे ती 31 धावा आणि 32 धावांचं आता लक्ष ठेवण्यात आलेले ते सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरणार आहे गावदेवी विहाना स्पोर्ट्स
पीसेस संघ. इट्स ओव्हर टू युअर टॉस बॉक्स. करूयात नाणेफेकीचा कौल. जय बजरंग लोनाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे संघ श्री गणेश जांभूलपाडा. स्क्रीनवरती आपण साई सेवक आय थिंक चाललेले आहेत आपल्या खांद्यांवरती पालखी घेऊन. ओम साईराम. जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण करूयात नाणेफेकीचा कौल संपन्न. आजच्या डे फॉर्मॅट मधली तिसरी मॅच टीम जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल लोनाड. हॅलो आमच्या व्यासपीठावरती विराजमान असलेले पाहुणे त्यांच्या शुभ असे आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. खरं तर गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. हरिभक्त पारायणाचा प्रसार ते करत असतात आणि ते आपल्या जय झोटिंग असा कॉल होता परंतु कॉल बाजूने लागला. अर्थातच टॉस जिंकला टीम जांभूलपाडा. टीमचे कॅप्टन आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपले जे प्रमुख मान्यवर आहेत ते आसनाचं या ठिकाणी आसनाची शोभा वाढवतील आणि ते तिथे ग्रहण करतील. आपण करूयात त्या ठिकाणी थोडासा शॉर्ट ओपिनियन आपण या ठिकाणी घेऊयात. परंतु जांभूलपाड्याच्या कॅप्टनला कॉल आला परंतु आता कॉल त्यांनी ठेवला. आता वळतोय त्यांच्याकडे. टॉस जिंकलाय. कॉलिंग त्यांची होती परंतु कॉल तुमचा नव्हता. टॉस जिंकला. तू लगेचच दर्शन घेतलं कारण तुझ्या मनासारखं झालं. तुला टॉस हवा होता तो विजयाकरिता. परंतु आता या मॅचमध्ये काय रणनीती असेल? टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण घेणार आम्ही. या क्रीडांगणावरती मोस्ट ऑफ सकाळी जर आपण पाहिलं सकाळी ते दुपारच्या वातावरणामध्ये मोस्ट ऑफ बॅट्समनचा जास्त दबदबा राहिला. परंतु या मॅचमध्ये थोडासा लो स्कोरिंग सामना आहे कारण RD स्पोर्ट्स किरवली सुरुवातीला धावा बनवू शकली नाही. त्याच्यामुळेच अगदी 40 आत हा टार्गेट आहे. परंतु 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेचा कालावधी गेला ना तर बॅट्समनची जास्त चांगली कामगिरी या खेळपट्टीवरती राहिली आहे. तो फिल्डिंगचा डिसिजन घेतला. याच्या मागचं काय कारण? कारण का सकाळी बॉल बघितले तर एकदम उरत नाही, खालतीच राहतात म्हणून त्याच्यामुळे मी क्षेत्ररक्षण घेतला. पहिल्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट होतं. म्हणजेच ही खेळपट्टी बॉलरलाही तेवढी बेनिफिट देते आणि बॅट्समनला. सो तुम्ही घेतले फिल्डिंग. सो 5 ओव्हरची मॅच आहे. काय रणनीती आहे? कोणत्या बॉलरला सुरुवातीला पाठवणार आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोणता बॉलर आहे जो कमी धावसंख्येपर्यंत रोखणार? आकेश आहे, निवृत्ती आहे. कमीत कमी धावाचा प्रयत्न करा असेल 100% देण्याचा प्रयत्न करावा ते. याच्या अगोदर कधी आमने लोणार परिसरामध्ये म्हणजेच या असोसिएशनमध्ये लोणार संघासमोर कधी फाईट झाली? नाही अजूनपर्यंत यावर्षी तर नाही झाली. गतवर्षी किती झाल्या होत्या आणि त्यातला रिझल्ट काय होता? गतवर्षी झाले तरी जास्तीत जास्त लोणार संघ जिंकलेले आहे. तरी आम्ही टप्प्यात देण्याचा प्रयत्न करू आम्ही. म्हणजे जो गतवर्षी तुम्ही पराभवाचा धक्का सोसलाय आता तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना परास्त करण्याची. काय वाटतं ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये हा टॉस बॉक्स नक्कीच तू या ठिकाणी ग्रहण केलाय परंतु समोर सुसज्ज क्रीडांगण खेळपट्टी आपण पाहिली गेली तर सिमेंट विकेट आणि काही ठिकाणी गवताचं गालीच आहे जी या क्रीडांगणाची शोभा वाढवतोय. या क्रीडांगणाबद्दल आणि श्यामशेठ दळवी आणि जय झोटिंग देवरुंग टीमच्या माध्यमातलं लक्ष्य चषक या स्पर्धेमध्ये तू खेळतोस. काय वाटतं ही स्पर्धा कशी आहे? आयोजन नियोजन खूप काही चांगला केलेलं आहे आणि लक्ष 77-21 चषक खरोखर आपल्या या परिसरात आमने लोणार परिसरात मैदानाचं एकदम पहिल्यासारखं मैदान नाही. आता मैदान झाले एकदम व्यवस्थित झाले. त्याच्यापर्यंत त्यांना धन्यवाद देतो का आम्हाला खेळायची संधी दिली. थँक्यू सो मच. बॅटिंग करायची संघ लोणार किती धावसंख्येपर्यंत पोहोचाल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. पहिली बॅटिंग आहे. मॉइश्चर थोडंसं आहे. क्लायमेट थोडा अपडाऊन होतो. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. थोडाच धुकं होतं सकाळी आल्यानंतर थंड गारवाही होता परंतु आता उन्हाचा प्रभाव वाढलाय. उन्हाची किरणं खरं तर खेळपट्टीवरती मैदानावरती पडतील. आता हा क्रिकेटचा खेळ परिपक्व होत जाईल. आता बॅटिंग करायची आहे. जरूर तुम्ही जास्तीत जास्त धाव बनवण्यात मॅचेस सुरू आहे परंतु या आयोजनाबद्दलचे 2 शब्द काय? आयोजन नो डाऊट एक नंबर आयोजन आहे आणि डे नाईट फॉर्मॅट करणं सोपी गोष्ट नाही आहे. पूर्ण देवरुंग संघाचं मी अभिनंदन करेन. त्यांनी चांगले टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि सगळ्यांना चान्स दिले. भिवंडीतील पण काही टीम येतात चांगले खेळतात आणि डे नाईट फॉर्मॅट खेळणं ही चांगलीच गोष्ट आहे आणि पुढे पण 5 ओव्हरच्या मॅच होऊन जाऊ दे होत राहू दे कारण का 5 ओव्हरच्या याच्यामध्ये आपल्याला टीम बॅलन्स पण समजतं आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्यामुळे खरं तर थोडासा व्यत्यय होता. मॅच थांबली होती. मॅच सुरू करायची. आम्ही फक्त डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की लोणार संघ टॉस गमावला त्यांनी बॅटिंग करतील आणि पहिल्या मॅचमध्ये जांभूलपाडा संघ तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. या जाऊया कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात व्हॉइस ऑफ PTC
कुकसे गावाचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, आवाज भिवंडीचा, योगेश पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. धन्यवाद भागेश म्हात्रे, धन्यवाद करण कालन. आज या स्पर्धेची शेवटचा दिवस आणि पाहू शकाल आज आपण जरूर आपण रात्री या स्पर्धेला निरोप देऊ, कारण आज सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. लक्ष पाहिलं तर खूपच छोटा आहे. 32 धावांचा पाठलाग सुरू आहे. गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या वतीने फटका हवेत केला आणि पाहू शकाल वाईट स्पीड वरती एक्झॅक्टली जबरदस्त जेल रॉकेटच्या माध्यमातून पकडला गेला आणि पहिला धक्का लागत असताना टीम पीसीला. चांगला खेळ आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र पाहायला आपल्याला, परंतु या ठिकाणी थोडासा हवेत केल्याचा प्रयत्न विजय पाटीलने केला, परंतु मिस टाईम मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला. फटका अगदी वाईडिश मिडॉनवरती चांगला झेल राकेश दिगडकरच्या वतीने पाहिला आपण. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर विजय पाटील इथे मात्र या ठिकाणी बाद झाला आणि नवी फलंदाज लेफ्ट आर्म बॅटर अमित आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मनीषला मात्र पहिली सफलता मिळाली. याचप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. लक्ष खूप छोटं आहे आणि धावाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या लेंथवरती मारा करावा लागेल. ऑनसाइड पुन्हा टर्न केला जातोय. अगदी लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत पोहोचला गेला. गोरखनाथ दिगाडकर होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव तुम्हाला इथे वाचवावं लागेल. अटॅकिंग फील्ड तुम्हाला मात्र या ठिकाणी सजवावी लागेल आणि तो खेळ आज RD11 किरोली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल का. धावसंख्या 1 गडी बाद 3. 5 षटकांची लढती आपण पाहिल्या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि आज सुद्धा सामना पाहिला तर 5 षटकांचा सुरू आहे. परंतु पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी विहाना पीसी संघाच्या वतीने गोलंदाजाने अतिशय सुंदर कामगिरी केली आणि फक्त 31 धावा खर्च केल्या. फोर्थ विकेट मार्गस्थ होतोय. पावलांचा वापर केला शेवटच्या षटकाला, मात्र बॅटचं तोंड उघडलं. संधी होती त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करायची, परंतु बाकी आपला कुठला फिल्डर नव्हता. त्या अनुषंगाने मात्र स्टॅनवरती फेक झाली नाही, अन्यथा मात्र काहीतरी चित्र एक्झॅक्टली वेगळं घडवू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. एका धावेवरती मात्र फलंदाज साहिल समाधानी राहिला, कारण इथून सिंगल डबल जरी धाबा घेत राहिल्या तरी सुद्धा मात्र या ठिकाणी धाव संख्येपर्यंत जरूर पीसी संघ मजल मारू शकतो आणि त्याच रणनीतीनं त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी धाबांचा पाठलाग करत असता पाहतोय आपण. एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला अमित. पीसी संघ सुद्धा पाहिलं तर या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय चालू सीझन मध्ये. हो, शॉपण्याचा प्रयत्न, परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ. तुमच्याकडे जर ही लेंथ असेल तर मात्र शॉर्ट ऑफ लेंथ टाकण्याची आवश्यकता नाहीये आणि ते वैशिष्ट्य पाहिलं आपण मनीषचं आणि चांगल्या चेंडूच्या हाताने इथे मात्र पाहायला मिळाली. जरूर आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. जर अशाच प्रमाणे जर कंजूशी गोलंदाजी झाली तर मात्र या धाबा सुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता. ही ताकद आहे RD किरवली संघाची. फुलटा सरळ बॅट लॉफ केला, अगदी गोलंदाज डोक्यावर चेंडू चालला लॉंग वरती. फिल्डर तिथे मात्र पोहोचताय. चांगला क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धाबा सुद्धा सहजपणे पूर्ण झाल्या. चांगली दोघांमध्ये कॉलिंग पाहायला मिळाली आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त मनीष बजागीने धाबा खर्च केला 6, गडी बाद केला 1. म्हणजे आता विजयासाठी अजूनही 24 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. काल मध्यरात्रीपर्यंत जबरदस्त सामने आपण पाहिले आणि खास करून शेवटचा सामना जो झाला होता गोवे विपक्ष मोठा गाव बॉल टर्न इक्वेशन होता आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता. त्या 2 धावा गोवे संघाने पूर्ण केल्या आणि सेमी फायनल मध्ये मात्र त्या संघाने प्रवेश निश्चित केला. आणि आपण जर असोसिएशनचा विचार केला तर मात्र पहिला संघ ठरला ज्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आयोजक संघ जय जोटिंग देवरुंग संघ. कालचा दिवस पाहिला तर गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि तो संघ नानकर संघाच्या विरोधात आज सायंकाळी खेळणार आहे. आज सर्व संघांना विनंती असेल की या वेळे संदर्भात सर्वांनी आम्हाला कोऑपरेट करायचं आहे, कारण आज अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे. रात्र वैऱ्याशी, परंतु आपण म्हणू शकतो की ही रात्र या स्पर्धेला निरोप देण्याची आहे. जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं ही सन्मानाची स्पर्धा सर्वांनी मात्र या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय केलं.
खराब चेंडू होता, फुल टॉस परंतु पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी मिस्टेक फलंदाज अमितच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आय थिंक साहिल होता त्या ठिकाणी. थोडासा लूजनर चेंडू होता परंतु पडल्यानंतर चेंडू पाहिला तर थोडंसं बाहेरच्या दिशेने अगदी आउट स्विंगर चेंडू झाला आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं. डॉटने इथं मात्र सुरुवात केली राकेश दिगाडकरने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळाप्रती अनुभवतोय. जेवढे तुम्ही डॉट चेंडू टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती जरूर इथे मात्र या ठिकाणी वाढू शकतो. परंतु ती किमया तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. पुन्हा फुलर लेंथ फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चालला अगदी कव्हरच्या दिशेनं. रेस खूप मोठी होती आणि त्या रेसमध्ये चेंडूचा विजय होत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. खूपच चांगला आहे तेव्हा तुम्हाला यश मिळू शकतोय. परंतु या ठिकाणी चौकार पाहिला आपण फलंदाज साहिलच्या बॅटमधून. पहिली बाउंड्रीज पाहिली आपण पीसी संघाच्या इनिंग मध्ये. कारण फलंदाजी जर पाहिली तर सध्या तरी शांत आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की लक्ष आपल्यासमोर मोठं नाहीये. आपण जर संयमाने इथे खेळलं तर मात्र इथे धाबांचा पाठलाग होऊ शकतो. डान्सिंग ट्रॅक शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर जात असताना 6 धाबांसाठी येतो हा षटकार. अतिशय सुंदर क्रिकेट. कारण या अगोदर 2 चांगले फटके आले होते. त्यानंतर मात्र छोट्या बाकरीचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि शॉट मिड विकेटला मात्र चांगलं शतरक्षण जरूर झालं होतं. परंतु थोडासा फिल्डर उशिराने आला आणि त्याचमुळे मात्र पाहिलं तर 2 धाबा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या. असं वाटतं की सामना लवकरात लवकर संपन्न होतो की काय. आणि तसंही आज वेल आपल्याकडे कमी आहे. धाफलक्यावरती 18 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. आज आरडी संघाने सुद्धा मात्र भरपूर निराशजनक कामगिरी केली. हो हुकण्याचा प्रयत्न, अगदी बैठक शॉट तिथे खेळण्याचा प्रयत्न होता अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने. परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. दुसरा निर्धाव चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आपण बॅटिंग ऑर्डरमध्ये पहिल्या इनिंगचा विचार केला तर गोरखनाथ आणि ऋतिक हे 2 सलामीवीर आले होते आणि कुठल्याही फलंदाजाला डबल फिगरमध्ये पोहोचता आलं नाहीये. 2, 7, 5, 1, 7, 4 असं योगदान प्रत्येक संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचवेळी खूप छोटी धावसंख्या मात्र उभारली गेली. मिड ऑफ आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु आय थिंक इष्टांना हिट करायचं होतं की फलंदाजाला हिट करायचं होतं ते केतन चोरगेला विचारावं लागेल. निशाणा साधला नाही परंतु वेगाने धाव कंप्लीट झाली केली आणि पाहू 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 19 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष पाहिलं तर 32 धावांचा आहे. म्हणजे आता मात्र या ठिकाणी आपण विचार करतो 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धाब्यांची आवश्यकता. परंतु मित्रांनो कुठे जाऊ नका. यानंतर मोठी लढत तुमच्या भेटीस येणार आहे. जे बजरंग स्पोर्ट लोणार विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. नुकतीच नाणेफेकी या दोन्ही संघादरम्यान आपण केलेली आहे. नाणेफेकीचा कौल जांभूलपाडा संघाच्या बाजूने गेला आणि या प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारले. जसं आपण या स्पर्धेला आज निरोप देऊ लगेचच आपण उद्या श्री गणेश चषकाला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या मैदानावरती ती स्पर्धा रंगणार आहे आणि ती स्पर्धा सुद्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असेल. भरपूर स्पर्धा आपल्याला या भागामध्ये या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत आणि या सर्व संघ मात्र पाहिले तर चांगली कामगिरी करतायत. आणि खास वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नवीन संघ चॅम्पियन पाहायला मिळतोय. ही चांगली बाब आहे सर्व संघांसाठी. ओ चांगला चेंडूची फेकी, अतिशय सुंदर लेंथ होती. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि सरळ चेंडू चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो निर्धावानं.
20ला एक अशी परिस्थिती आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी 12 धावा दूर आहेत विहाना स्पोर्ट पीसी संघ. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. खास करून साहिल सध्या मात्र चांगली बॅटिंग करते. एक सिक्सर एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. आणि मात्र हा चेंडू सुद्धा मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. चेंडू चालला प्लॉट मध्ये 7 धावांसाठी येतो या षटकार. पाहू शकाल रिप्ले मध्ये अगदी ओव्हर पिच चेंडू काय सुरेख टायमिंग आणि ज्या दिशेने फटका मात्र साहिलला एक्झिक्यूट करायचं होतं त्याच दिशेने मात्र चेंडू अगदी वाढीच मिड विकेटच्या बाहेर निघून गेला. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं अमित आहे. थोडीशी स्कोरिंग मध्ये थोडीशी चूक आपण पाहतोय कारण जो लेफ्ट हँड बॅटर आहे तो मात्र अमित आहे. यस अमितच्या बॅटमधून एक षटकार आला आणि साहिलच्या बॅटमधून सुद्धा आपण एक षटकार पाहिला. आणि विजयापासून आता मात्र या ठिकाणी फक्त 6 धावा दूर. एकतर्फा खेळ इथे सध्या आपण पाहतोय. RD11 किरोळ संघ पूर्णपणे पिछाडीवरती आहे आणि आघाडीवरती पाहिलं तर पीसी संघ आहे. पुन्हा फटका हवेत केला. इथे झेल होईल का? लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक त्याचप्रमाणे स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. वॉटर कॅच जबरदस्त झेल तिथे मात्र संपादित केलाय. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कॅचरसाठी सुद्धा पारितोषिक आहे आणि त्यामध्ये गोरखनाथ दिगडकरचा जरूर विचार केला जाऊ शकतो. या फलंदाज बाद चांगला मात्र लागत असताना फलंदाज अमित मात्र त्या ठिकाणी बाजूला. नवीन फलंदाज मयूर पाटील आले 4थ्या क्रमांकावरती. 26-2 अशी परिस्थिती आपण पाहतो. आणि या समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. गोरखला मात्र या ठिकाणी पहिली सफलता मिळाली आणि गोरखनाथने सुद्धा तो झेल तिथे मात्र अतिशय सुंदर कॅरी केला. फटका हवेत केलाय परंतु पावशेल कॉर्नरला मात्र त्या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. पुन्हा मात्र अभयकडून मात्र त्या ठिकाणी चूक घडली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली. लिडिंग चेंडू हवेत. पुन्हा झेल हवेत आहे. पाहू शकाल पुन्हा 30 रणनीती कॉट एंड बॉल. दुसरा झेल पकडलाय गोरखनाथनं आणि समाप्त झालाय मयूर पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम विहाना गावदेवी स्पोर्ट पीसी संघाला. जरूर या ठिकाणी जर 50 जरी धावा जर उभारल्या असतात तर आय थिंक या सामन्यामध्ये एक वेगळं स्वरूप या सामन्याचं आपल्याला पाहायला आपल्याला असतं. परंतु तसं काही घडलं नाही. परंतु या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. बुकिंग सुरू आहे. 4000 स्क्वेअर फूट लविश वर्कआउट स्टेशन तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी जयमल्लार नगर शिववास्तू पॅस बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर देवरुंगपाडा नियर हनुमान मंदिर साई पूजा बिल्डिंग देवरुंग पोस्ट लोणाटेल भिवंडी डिस्ट्रिक्ट ठाणे. जरूर तुम्हाला जर या ठिकाणी बुकिंग करायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सुभाषजी गोडे यांच्याशी. आणि या ठिकाणी अजून विकेटचा पतन विकेट्स आता मात्र या ठिकाणी
फलंदाज आपण पाहिले तर कुठेतरी चुका करतायत आणि कदाचित त्या चुका मात्र आपल्या संघाला मागात सुद्धा पडू शकतील. पहिल्या स्पेलमध्ये एकूण आपण विचार केला 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. दुसऱ्या स्पेलला ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता त्याने प्राप्त केली. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 सफलता आपण पाहिल्या या ठिकाणी प्राप्त केल्या. त्या म्हणजे आरडी किरवली संघाने. गोलंदाजी आपण जर पाहिली तर अतिशय चांगल्या प्रमाणे होते, परंतु कुठेतरी फलंदाजाने आज निराजने कामगिरी केली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 4 धाबांची आवश्यकता. न्यूमॅन मानव म्हात्रे आल्या 6व्या क्रमांकावरती. शुभमच्या शोभतीला मानव इज ऑन स्ट्राईक. 4 धाबांची आवश्यकता. डावा स्टिकवर चेंडूची फेकी होती, परंतु अगदी मिडल आणि डाव्या स्टिकवरती चेंडू धडकत होता आणि तेच पंचांनी हेरलं. अजून एक विकेटचा पतन लेग बिफोरच्या रूपानं. धक्का क्रमांक 5वा लागत असताना टीम पीसीला. आपण रणनीती जर पाहिली तर जरूर काही फलंदाजांना संधी मिळत होती, त्यांना संधी देण्याचा इथे प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्या संधीचं सोनं केलं नाहीये आणि अखेर विनय पाटीलला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं. 7व्या क्रमांकावरती 10 मध्ये 4ची गरज. पहिल्या चेंडू फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंगरवरती फिल्डर आहेत ऋतिक. चांगला शतरक्षण दोरीचा प्रयत्न. विकेट्स मिळू शकेल का? संधी होती त्या ठिकाणी, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही कारण चेंडूला परफेक्टली कलेक्शन गोलंदाजाने केलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी वेगानं 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 5 गडी बाद 30 आणि विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता. याच ओव्हरमध्ये विनय पाटील हा सामना फिनिश करेल का? कारण पीसी संघाचा विचार केला तर आधास्तंभ आहे विनय पाटील. अगदी मनगडी फटक्याने तो स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, पुन्हा डायरेक्ट हिटची आवश्यकता. आणि तसंही जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच RD11 किरवली संघाची जी बॉडी लँग्वेज होती ती मात्र आपण कुठेतरी निगेटिव्ह पाहिली, कारण त्यांनी फाईट बॅक केलंच नाही. जरूर सफलता प्राप्त केल्या, परंतु कुठेतरी चुका सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून आउटफिल्डमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच चुकांमुळे मात्र या ठिकाणी हा सामना वन साईड अगदी एकतर्फा पाहायला मिळतोय. स्कोर आर लेवल आणि विजयासाठी मात्र फक्त 1 धाबेची आवश्यकता. फलंदाज शुभम इज ऑन स्ट्राईक. शुभमच्या बॅटमधून ही शुभ धाव आपल्याला पाहायला मिळेल का? 31 धावा धावफलकावरती. विजयासाठी मात्र आता फक्त आणि फक्त 1 धाबेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8, परंतु तुम्हाला ही 1 धाव जोडावीच लागेल कारण या स्पर्धेचा प्रमुख नियम आपण जर पाहिले तर चेसिंग इज कंपल्सरी. फुलटॉस मिड ऑफला फिल्डर जरूर आहेत, परंतु त्याच्यावरती सिंगल धाव कंप्लीट आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघाने. अभिनंदन टीम पीसे, अभिनंदन विजयजी पाटील अँड हार्ड लक राकेश दिगाडकर, हार्ड लक RD किरवली. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं.